त्याचबरोबर वेस्टर्ली बायपासमध्ये पुणे सातारा रोड काही मला माहिती नाही, पण काही रोड मला असे शापासारखे मिळालेले आहेत. मुंबई गोवा पुणे सातारा. आता पुणे साताऱ्यामध्ये आपल्याला खूप त्रास झाला याची मला जाणीव आहे. आता तिथला एक्झिस्टिंग कॉन्ट्रॅक्टर आम्ही बाजूला केला आहे, नवीन रिप्लेसमेंट केलेली आहे आणि 1600 कोटी रुपयाचे सर्व्हिस रोड आधीच मंजूर केलेले आहेत वेस्टर्ली बायपासचे. आणि आता अजून 1000 कोटी रुपयाचं काम त्या ॲक्सिस बँकेच्याकडनं ते लेटर आल्याबरोबर तेही पण आम्ही सुरू करणार आहे. त्यामुळे पुणे साताराचं देखील काम प्रगतीपथावर राहील. आणि त्याचबरोबर रावेत ते नरे याच सातारा रोडवर आम्ही जवळपास 6000 कोटी रुपयाचा 32 किलोमीटर असाच एलिव्हेटेड रोड बांधणार आहे आणि त्याचाही DPR जवळपास तयार झालेला आहे आणि त्याच्याही कामाची लवकरच सुरुवात होईल. पुण्यापासून सातारापर्यंत जात असताना खंबाटकी घाटामध्ये मी बांधकाम मंत्री असताना एकदा महाबळेश्वरला मिटिंगला जात असताना कॅबिनेटच्या मी अडकलो होतो. त्यावेळी किर्लोस्कर कन्सल्टंट त्याचे कन्सल्टंट होते आणि देशपांडे नावाचे आमचे चीफ इंजिनियर होते. तेव्हा मी बराच वेळा टँकर उलटा पडल्यामुळे 8-10 तास त्या रस्त्यावर अडकलो. तर मी लगेच महाबळेश्वरला गेल्यावर सकाळी मिटिंग बोलवली. टिकेकर किंवा टोकेकर काहीतरी किर्लोस्कर कन्सल्टंटचे होते आणि त्यांना मी बोलवून विचारलं की काय अडचण आहे. ते म्हणे प्रोजेक्ट व्हायबल नाही आहे. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही एक काम करा, येण्याकरता एक आणि खालून टनेल असं करा म्हणजे प्रोजेक्ट परवडेल. तसा त्यावेळी तो प्रोजेक्ट पूर्ण झाला आणि त्यानंतर एक टनेल आणि वरतून जाण्याचा मार्ग होता. पण नंतर मी राष्ट्रीय महामार्गाचा मंत्री झाल्यानंतर तिथे नवीन खंबाटकी घाटात टनेल बांधायला घेतली. पुन्हा तो कॉन्ट्रॅक्टर NCLTत गेला. मग दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडनं काम झालं. परवा मी पालखी मार्गाचं इन्स्पेक्शन करत असताना त्या टनेलमधून आलो. एक टनेल पूर्ण झालेली आहे आणि आता दुसरी टनेल जवळपास पूर्ण होत आलेली आहे. पुढच्या 1.5-2 महिन्यात आपण खंबाटकी घाटाच्या या टनेलचंही पण उद्घाटन करू. पुणे साताऱ्यामध्ये मला वाटतं कराडचा ब्रिज मी सुरू करायची अनुमती दिली होती, तो सुरू झालेला आहे. झालं राजेसाहेब. आता सातारापर्यंत ठीक आहे, पण साताऱ्यानंतर पुन्हा कॉन्ट्रॅक्टरने गडबड केली आणि आता पुन्हा त्या कॉन्ट्रॅक्टरला इंटेन्शन ऑफ टर्मिनेशन दिला आहे. मी दिल्लीत गेल्यावर त्याला काढून टाकू कामावर, त्याचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करून टाकू आणि आता नवीन टेंडर तयार करायला सांगितलं आहे. त्यामुळे हा रस्ता थोडा फसलेला आहे, पण लवकरच दुरुस्त होऊन याचंही काम सुरू होईल याचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. पुणे ते शिरूर जो आहे हा महत्त्वाचा अतिशय सुंदर रस्ता आहे आणि याचं डिझाईन बाबतीत काळजी घेतलेलीच आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मला आनंदाची गोष्ट आहे